BA सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांचं स्वागत. आपण बी रघुनाथ यांच्या नारायण मुरलीधर गुप्ते यांच्या कवितेचा विचार आपण करणार आहोत. त्यांना बी कवी असे म्हटले जाते. खरं तर नारायण मुरलीधर गुप्ते हे बी दर्जाचे कवी नाहीत, ए दर्जाचे कवी आहेत. फुलांची उंजळ, पिकलं पान हे 2 काव्यसंग्रह त्यांच्या नावावर आहेत. खरं तर नारायण मुरलीधर गुप्ते यांची कमळा आणि चाफा या 2 कवितेमधून फार प्रसिद्धीच्या जोतामध्ये आलेल्या आहेत. प्रेमाचे सामर्थ्य चाफामध्ये अफाट आहे. प्रेमभंगाची कहाणी अधिक परिणामकारक इथं आलेली आपल्याला दिसते. आणि प्रेमभंगाच्या व्यथेचे आणि प्रेमाच्या अमरत्वाचे प्रतिपादन करणाऱ्या कवितेसारखी प्रीतीच्या सफलतेचा सुंदर साक्षात्कार घडवणारी ही कविता चाफा नावाची आहे. अत्यंत सरस आणि कल्पनारम्य अशा प्रकारची कविता, प्रेममिलनासाठी अत्यंत आतुर झालेली एक निष्कपट निर्व्याज भावनेची मैत्रीण गंभीर वृत्ती धारण करून ती मुखस्तंभाप्रमाणे बसलेल्या आपल्या जिवलग असणाऱ्या मित्राशी चाफा असं समजून ती गाणं म्हणते आहे. आणि प्रेमबंधाचं संभाषण खरं तर आहे. प्रियकर आणि प्रेयसी या दोघांच्या संभाषणाची ही कविता आहे. ही कविता वाचायला पाहिजे खऱ्या अर्थानं. चाफा चालेना, चाफा बोलेना, चाफा काही कंत केल्या, काही फुलेना. पुढे गेले आंब्याच्या वनी, गेले केतकच्या वनी, तरीही चाफा काही बोलत नाही, हलत नाही, गप्प आहे. ती मैत्रीण जेव्हा त्या रुसलेल्या चाफाला खुलवण्यासाठी, आनंदी करण्यासाठी निसर्गातील शुद्ध प्रेमाच्या नानाविध अशा प्रकारची दृश्य दाखवते आहे. आणि निरपक्ष वृत्तीने ती त्याच्यावर प्रेम करते आहे. प्रेमरसाचे खरं तर प्रेमरसाचे पान करण्याची आपली इच्छा ती व्यक्त करते आहे. तेव्हा चाफा फुलतो. इथे खरं तर दोघेही एकरूप होतात. जनविश्वाचे क्रीडे करू चल अंगण, शुद्ध रसपाने. आपण केवळ सुखामध्ये रमणारे नाही, या विश्वाच्या पलीकडे जायचं आहे. म्हणजेच जे केशव सुतानी जेथे ओढे वनराजे, तेथे वृत्ती रमे माझे, अशा ठिकाणी जाऊन प्रीती मिळेल का बाजारी, शेजारी मिळत नाही, ती हृदयामध्ये जन्मावी लागते, अशी कल्पना करून मांडणी केली. आणि गोविंदार्जन मात्र प्रेमासाठी जीव कुर्बान करावा लागतो हे सांगत सांगत प्रेमासाठी वाटेल ते ही संकल्पना आपल्याला गोविंदाजीची दिसते. इथे मात्र काही सामाजिक जाणीव व्यक्त झालेले आपल्याला दिसते की या दोघांच्याही पलीकडचे एक विश्व, एक जग आहे. आणि मग त्या जगाला समजून घेऊ असं ती जेव्हा म्हणते, तेव्हा मात्र हा चाफा हसतो, बोलतो. प्रेम हे विश्वातीत आहे. या विश्वावर केलं पाहिजे. स्त्री पुरुषाच्या पलीकडे एक प्रेम नावाचं जाणव आहे. मानव तो प्रेम केलं पाहिजे. म्हणून निसर्गातील असणाऱ्या रम्य अशा संकल्पना, रम्य असे दृश्य ही प्रीतीची साक्ष या कवितेतून देताना आपल्याला दिसते. आणि हा विषय निरपेक्ष प्रेमाचा साक्षात्काराचा विषय आहे. बीचं प्रेम हे खरं तर वैयक्तिक आहे, परंतु वैश्विक पातळीवर ही कविता जाताना आपल्याला दिसते. आणि अशी वैश्विक पातळीवर जाणारी कविता बीच्या अनेक आहेत. त्याच्यापैकी कमळा काव्य आहे. याबरोबरच बकुल कविता आहे, बुलबुल कविता आहे. याही प्रेमाच्या चांगल्या कविता आहेत. एका प्रेमभंगाने करून मधुर आणि नवलपूर्ण कवणे चित्रण करणारी ही कविता एक बुलबुलमधून इथं आलेली आपल्याला दिसते आहे. एक बुलबुल खरं तर एका खवळलेल्या शोकसागरामध्ये आर्धस्वरानं काहीतरी बोलू लागले, व्यक्त करू लागलेले. आणि शेजारच्या गावातील माणसांना हिच्या प्रीतीचे बोल ते ऐकू लागलेले आहेत. आणि प्रेमाच्या तिची पूर्तता झालेली नाही. आणि गेल्या जन्मातील एक प्रियकर आणि त्याची प्रिया या बुलबुलाच्या आणि
जातीयतेच्याही पलीकडे जाऊन त्या रूपानं ती जन्म घेऊन अवतरलेली आहे. आणि म्हणून इतकं प्रेमाचं सामर्थ्य अफाट आहे. बकुल नावाच्या कवितेमध्ये ही रूप ऐश्वर्य आहे आणि रूपाच्या ऐश्वर्याच्या धुंदीमध्ये असणारी एक अवखळ आणि नाधिष्टपणा असलेली आणि दुसऱ्यावर अधिकार गाजवण्याची हौस असलेली एक तरुणी जसे ययातीमध्ये देवयानी आली तशी. तर एक तरुणी सौंदर्याच्या धुंदीमध्ये आपल्या खऱ्या प्रियकराची अवहेलना करते आहे आणि नंतर तिला त्याचा पश्चाताप होताना आपल्याला दिसतो. ह्या कविता वाचल्यानंतर बी अव्वल दर्जाचे नंबर 1चे कवी आहेत असं आपल्याला दिसून येईल. आणि म्हणून एका कवीने असं म्हणलेलं आहे की बी कवी हे पोएट नसून पोएट आणि फिलॉसॉफर आहेत असं म्हणलेलं आहे. त्यांच्या संपूर्ण कविता संग्रहामध्ये ज्यांना आत्मपर म्हणता येईल अशा काही कविता हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या आहेत. त्या बघत असताना मोजक्या कविता आहेत आणि त्या मोजक्या कवितेमध्ये आम्हाला येथील हायस्कूलला असताना अभ्यासाला कविता होती आणि त्या मोजक्या कवितेमध्ये माझी कन्या अत्यंत सुंदर अशा प्रकारची ही एक कविता. एक कवितेमध्ये एक मुलगी रुसली गेलेली आहे, दुःखी कष्टी झालेली आहे आणि गप्प बसलेली आहे, बोलत नाही, काय नाही. आणि तिचा वडील तिची समजूत घालण्याचा प्रयत्न करतो आहे. का झालं काय नाही त्या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो आहे. ही गंभीर वृत्ती बरीच हळवार आणि भावविवश झालेली या कवितेमध्ये आपल्याला दिसते आहे. आणि तिचा वडील तिला जवळ घेऊन विचारतो आहे, गाई पाण्यावर काय म्हणणे आल्या, का ग गंगा यमुना मिळाल्या, उभय पित्रांच्या चित्त चोरटीला, कोण बोलले माझ्या गोरटीला, तुला घेईन पोलके मखमलित, नाशिकात वारे वाहते, नाशिकामध्ये वारे वाहते आणि माझ्या या मुलीला का चोखवत आहे, असा विषय तो करताना आपल्याला दिसतो आहे. उभय पित्रांच्या चित्त चोरटीला, कोण बोलले माझ्या गोरटीला, उष्ण वारे वाहते नाशिकात, गुलाबाला सुकविती काश्मीरात. ज्याच्यावर आपला प्राण गुंतलेला आहे, जीव गुंतलेला आहे आणि ते जीव गुंतलेला असून त्या बापाचं हृदय असं कळवळताना आपल्याला दिसून येत आहे. अंतरंगामध्ये बापाच्या कालवाकल होताना आपल्याला दिसते आहे. आणि काय माझ्या लेकराला उदासीनता आलेली आहे, काय दुःखी आणि कष्टी झालेला आहे त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुंदर प्रतिभेच्या जोरावर केला गेलेला आपल्याला दिसतो आहे. आणि कविता सरस उतरलेला आपल्याला दिसते आहे. करुण वात्सल्याचा एक आविष्कार अत्यंत हृदयस्पर्शी स्वरूपाचा झालेला आपल्याला दिसतो आहे. अशा गोंधळमधील अनेक कविता आपल्याला सांगता येतील. या कविता सर्व विचारशील आहेत, विचार करायला लावणाऱ्या या कविता आहेत. आयुष्याच्या शेवटी पिकलं पान ही एक कविता लिहिली गेलेली आपल्याला दिसते आहे. माणसाचा जन्म आणि मृत्यू हे हातामध्ये नाही, कधी काही सांगता येत नाही. परंतु या ढोंगी दुही अपवित्र अशा या जगामध्ये आचार विचार याच्यापासून दूर गेलेले कृत्रिम बंधने असतील, स्वार्थ असेल, पूज्य भावचा अतिरेक असेल, आप्तवाक्यांचे अरेरावे असेल, या प्रवृत्तीमुळे राष्ट्राचाही कसा नाश होतो आहे त्याचंही चित्रण या डंका कवितेमध्ये त्यांनी केलेलं आपल्याला दिसत आहे. आणि राष्ट्रजागृतीसाठी ही लिहिलेली कविता आहे. याबरोबरच कमला नावाचं एक अत्यंत सुंदर अशा प्रकारचं एक खंडकाव्य या ठिकाणी लिहिले गेलेलं आपल्याला दिसेल. कमळा खरं तर विचार गौरव आणि भाव विलासाचं एक सुंदर असं एक चित्र आहे. थोराताच्या एका पाककुळामध्ये जन्मास आलेल्या या कमलेचा त्या शतकपटी संभाजीने कसा विश्वासघात केला त्याची करुण अशा प्रकारची कहाणी या काव्यामध्ये कवीनं व्यक्त केलेलं आपल्याला दिसते. अत्यंत सहृदयतेनं आणि कमेलीने आणि कलात्मकतेनं सांगितली ही एक करुण कथा झालेली आपल्याला दिसते. प्रेमरस आणि विदुररस प्रेमरस याच्यामध्ये अधिक व्यक्त झालेला आपल्याला दिसते आहे. कमळा आणि संभाजीचे वेध आणि व्यक्तिचित्र याच्यामध्ये काढलेलं आपल्याला असे. अतिरिक्त हव्यासामुळे माणसाचा अधनपतन कसे होते याचं चित्रण या कवितेत आलेलं आहे. केशवसुतापेक्षाही कवीवर अधिक नैतिक जबाबदारी आणि सामाजिक जबाबदारी असल्याचं भीन सांगितलेलं आपल्याला दिसून येईल. म्हणून फुलांच्या गोंधळामध्ये कल्पना रम्यता आपल्याला दिसते, सौंदर्य संपन्नता आपल्याला दिसते, रम्य भाव माधुर्य आपल्याला दिसते, अपूर्व संगम या कवितेमध्ये झालेला आपल्याला दिसेल. आणि म्हणून भावजीवन, आशावादी, पुरोगामित्व, कर्तव्य प्रकट, आत्मनिरपेक्ष, वेचक जीवन दृष्टी
या ठिकाणी आपल्याला नारायण वामन आपल्याला बी कवीच्या कवितेमधून आपल्याला दिसून येते आहे. आणि म्हणून बीच्या संदर्भामध्ये ए दर्जाचा नव्हे बी दर्जाचा कवा आहे. हे प्रेम जाणीव ही या विश्वाच्या पलीकडे गेलेले आपल्याला ते सामाजिक जीवन समजून घ्यायला पाहिजे. आणि सामाजिक जीवन समजून घेणारी ही कविता प्रेमाच्या पाठीमागचा असे व्यक्त करताना आपल्याला दिसते आहे. या काळामध्ये आणखीन एका कवीचा जाता जाता थोडासा उल्लेख करून आपल्याला विचार करावा लागतो आहे. ते कवी आहेत नारायण वामन टिळक. नारायण वामन टिळकांची काय ओळख आहे तर नारायण वामन टिळकाला मुलाफुलाचे कवी म्हणून ओळखलं जाताना आपल्याला दिसेल. वेडा गोळा नावाच्या पुस्तक रूपानं साहित्यकृती आले आणि त्याच्यामध्ये काही त्यांचे अनुभव आलेले आपल्याला दिसून येतील. साहित्यपदाला पोचलेले आपल्याला दिसतील. त्रैमासिक त्यांनी चालवलेलं आहे. लक्ष्मीबाई टिळकांचे स्मृतिचित्रे जे लिहिले गेलेलं आहे त्याच्यामध्ये ते लक्ष्मीबाई म्हणजे टिळकांची पत्नी आणि स्मृतिचित्रामध्ये टिळकांविषयी खूप चांगल्या अशा पद्धतीने लेखन केलेलं आहे. आणि टिळकांची स्वतंत्र अशा प्रकारचे एक मुद्रा त्याच्यामध्ये उमटलेली आहे. कवी जावतेला या संसारी पुरुष आहे आणि निसंगपणे तसाच तो राहतो आहे आणि नेटाने संसार केला त्याचं चित्रण त्यामध्ये आलेलं आपल्याला दिसून येईल. लहानपणा कसं लोक या नारायण वामन टिळकांचं अतिशय वाईटामध्ये गेलेलं आहे. कर्दन काळ अशा प्रकारचा बाप ज्याचा जात झालेला आहे. प्रेमळ अशा प्रकारच्या आईची पाखरेला तो तोकडा पडलेला आहे. जाचाने उडवलेला तिचा मृत्यू त्याच्या जिव्हारी लागलेला आहे. छोट्या वयामध्ये घरत्याग करावा लागलेला आहे. घरामध्ये दारिद्र्य होतं. याबरोबर हाल अपेष्टा कडवटपणा या त्याच्यामध्ये दाखवलेला आपल्याला दिसतो आहे. आणि उद्याची काळजी घेत घेत त्यांनी संसार केलेला आहे. आणि त्याच काळामध्ये नारायण वामन टिळकांनी धर्मांतर केलेलं आहे. आणि धर्मांतर म्हणजे देशांतर नाही. वयाच्या 30व्या वर्षी एका ब्राह्मणाने ख्रिस्ती धर्म स्वीकारला. त्यावेळेला फार मोठा कल्लोळ त्या काळामध्ये माजलेला आपल्याला असेल. हिंदू समाज रचनेमध्ये लाभणारी अशांती इथे लाभेल म्हणून हिंदू आपण एक पंथ स्थापू असं तो म्हणत असे. आकांक्षा त्याची त्या काळामध्ये ती फळाला आलेली आपल्याला दिसत नाही. विनंदी खरं तर विनायक करंदीकराप्रमाणे दिव्य पूर्व काळ हा कसा उदो उदो अनेकांनी केला तसं यांनी केलेला नाही. समाजाच्या दुःखाचा विचार केशवसुताप्रमाणे केला. नव्या जीवनाची एक ललकार होते आहे. देश अभिमान होतो आहे. राजनिष्ठ कवणे ही त्या काळामध्ये लिहिली गेली. फुला मुलाचे कवी म्हणून जनवर्णन केलं जाताना आपल्याला दिसेल. म्हणून यांच्या कवितेमध्ये वत्सल्यतेचा भाव दिसतो. नाविन्याचे रंग दिसतात. बोधपरतेकडे फळं आपल्याला दिसतात. निसर्गापेक्षाही घरात प्रेम अधिक व्यक्त झालेलं आपल्याला दिसेल. निसर्ग घराभोवती फिरतो आपल्याला दिसेल आणि खुलतोही घराच्या भोवती. स्त्रीला फार मानाचं स्थान या काळामध्ये दिलेलं आपल्याला दिसेल. प्रेमामध्ये एक आचाट प्रेमाची स्तुती केलेली आपल्याला असेल. माझी भार्या नावाची कविता त्या अनुषंगाने सांगता येईल. सच्चेपणा कवितेमध्ये आहे. प्रीतीचे समाधान कव्यामधून वाचन आपल्याला असेल. प्रेमातील भारदस्तपणा आणि घरगुतीपणाची त्याला जोड दिलेली आपल्याला दिसते आहे. वेडा कवी शहाणपणामध्ये आणि आनंदामध्ये रमताना आपल्याला दिसतो. विषय जीवनाचे सौंदर्य संसारिक दुःख आणि त्याचबरोबर निराशावादी भक्ती ही तिथे आपल्याला दिसते आहे आणि आशावादी ही आहे. याबरोबरच आणखीन काही रचना त्यांच्या आपल्याला दिसतात. भरपूर अर्थप्रवाह आपल्याला दिसतो आहे आणि त्याचबरोबर रांगडा तितका निर्मळ तितकाच आपल्याला दिसेल. आणि म्हणून यांच्या कवितेला पाटलाची पोर असं अच्युत कोल्हटकरांनी म्हटलेलं आपल्याला दिसेल. गावरान लावण्य आपल्याला दिसेल. ठसठशीतपणा आपल्याला दिसेल. प्रसन्नता आपल्याला दिसेल. रसज्ञ दिसेल आणि अनेक गोष्टी आपल्याला दिसून येतात. त्याच्यामध्ये मला भावलेली त्यांची कविता म्हणजे केवढे हे कवऱ्या आणि पाकरा येशील कधी परतून, गुलाब, माझी भार्या या अनेक अशा चांगल्या कविता त्यांनी या काळामध्ये लिहिले गेलेल्या आपल्याला दिसून येतील. खरं तर केवढे हे कवरे माझ्या नावाच्या कवितेमध्ये फार सुंदर अशा पद्धतीची ती कविता लिहिली गेलेली आहे. आणि एक पक्षीने आपल्या घरापासून चारा आणण्यासाठी ती बाहेर पडलेली आहे आणि एका नराने तिला बाण मारलेला आहे आणि रक्त बळबळ वाहू लागलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये ही माथा एका नराच्या मागं पुढे गेली का काय असं पिलं
पिलाला वाटेल आणि म्हणून ती चारा तशाच पद्धतीनं चोंचीमध्ये घेते आहे आणि लागलेला बाण घेऊन ती त्या लेकरापर्यंत येते आहे आणि लेकरांच्या मुखी हा घास ती भरवते आहे आणि पद लांबून पाय लांबून चोंच उघडी ठेवून ती पक्षीने मरून जाते आहे. म्हणजे तिची आशा राहिली गेलेली आपल्याला दिसून येते आहे. अत्यंत सुंदर अशा प्रकारची करुण रसपूर्ण अशा प्रकारची कविता. मायाने लेकराची किती ओढ आणि नातं असतं आणि आई लेकरासाठी काय काय करू शकते त्याचे एक उत्तम उदाहरण केवढे हे कवरेमध्ये आलेलं आहे. परंतु अशा मातेला कुणी बाण मारलेला आहे हे मात्र इथं व्यक्त झालेलं आपल्याला दिसून येत नाही. परंतु तशा अवस्थेमध्ये ही आपल्या लेकराकडे घराकडे परतून येताना आपल्याला दिसते. करुण रसामध्ये कारुण्याच्या रसामध्ये शोकसागरामध्ये ही कविता विलीन म्हणजे ही कविता व्यक्त होताना आपल्याला दिसते आहे. आणि म्हणून नारायण वामन टिळकांचं खरं तर काव्य हे ओथून आलेलं काव्य आहे. मनाचा ठाव घेणारी कविता आहे. केवढे हे कवरेमध्ये एका पक्षीचं दुःख करुण चित्र डोळ्याच्या समोर जसेच्या तसं साक्षात उभं करण्याचं सामर्थ्य आहे. क्षणोक्षणी पडे उठे परी बाळे उठे बापाडी चुके पतही येऊन सीमित दृष्टीला झापडी की ते घळघळा घळे रुधिर कोमल अंगातून. काय रुधिर कोमल अंगातून तशीच निज कोट परत पातली पक्षिणी चुंच तशीच उघडी पद लांब विले निष्प्राण देह पडला श्रमही निमाले. फार सुंदर वर्णन केले आहे की पडत झडत करत आपल्या लेकराकडे ती बापडी येते आहे. चुके पतही येऊनी स्मित दृष्टीला छापडे की नीट रचना जाता येत नाही दिसत नाही आहे किती आणि रक्तत्र गळू लागलेलं आहे त्या कोमल अंगामधून आणि तशी ती आपल्या घरामध्ये आपल्या लेकराकडे परतते आहे आणि घासमुखी घालते आहे आणि चूंच उघडी ठेवते आहे आणि पायाला आणि तिथं संपून जाताना आपल्याला दिसते. अत्यंत सुंदर अशा प्रकारचं शोकसागरामध्ये कविता चित्र डोळ्यासमोर ती पक्षी पाखर उभा राहताना आपल्याला दिसून येईल. वनवासी फुलं नावाची लहान मुलांसाठी मुलांचे फुलंचे कवी म्हणून तिथूनच नावलौकिकाला आलेले आपल्याला दिसून येईल. पाखरा येशील कधी परतून नावाची कविता बालकवीवर लिहिलेली असते आणि बालकवीला 1907 साली जळगावच्या साहित्य संमेलनामध्ये बालकवी पदवी सुद्धा नारायण वामन टिळकाने दिलेली होती. आणि बालकवीचा मृत्यू झाल्याच्या नंतर तेव्हा ही लिहिली गेलेली कविता पाखरा येशील कधी परतून. म्हणजे बालकवी यांच्या घरी वाढले तिथे बरेच राहिलेले आहेत आणि म्हणून त्यांनी ती पदवी दिलेली आहे. यांच्या समोरच अंत होणं आणि दुःखदायक एक अर्धस्वस्थर या बालकविता त्या कवितेतून येताना आपल्याला दिसतो. थांब घेऊ दे रूप तुझे हे हृदय पूर्ण भरू दे पाखरा हे आता घे शेवटचे अश्रू दोन पिऊन पाखरा. बालकवीर किती सुंदर कविता लिहिली की जागृ या ठिकाणी की थांब घेऊ दे रूप तुझे हृदय पूर्ण भरून की तुझं रूप या मनामध्ये एकदा मला भरून घेऊ दे दोन शेवटचे अश्रू तुला मला ढाळू दे. एक श्रद्धांजली अर्पण करावी अशा प्रकारची कविता त्या काळामध्ये ही लिहिली गेलेली आहे. याचबरोबर जागृती राष्ट्र उद्धार समाज सुधारणा याविषयक ही रणशिंग आणि बोंबाबोंब या कविताही त्यांनी त्याच काळामध्ये लिहिलेल्या आहेत. मेल्या मेल्या मुठमाती देतील ही वाणी अमृती ही जर कविता आपण बघितली किंवा हिंदू भूमी माझी जननी आलो हिच्या कुशीतून जन्मभूमीची सेवा करणं हे आद्य कर्तव्य त्याने मानलेलं आहे. चला पुढे व्हा जागा सदा हिंदू पुत्रानो ही एका ठिकाणी म्हणले गेलेलं आहे आणि मायभूमीचं रक्षण करण्यासाठी आपण जागलं पाहिजे. याबरोबरच देशभक्ती आपल्याला जी दिसते आहे त्या देशभक्तीची जागृती करण्याचा प्रयत्न कवितेतून त्यांनी केला. त्याचबरोबर निसर्गावर कविता लिहिली. गुलाबानो न्यायच तुम्हा आलो असे म्हणून मी हसत पुढे आलो ही कविता. किंवा कोणी नेऊन मला वहा घोषणा हृदयामध्ये किंवा त्याचबरोबर सांगते तिला आणखीन काय फार कशाला तुझ्या हातीच जरी मी येऊन पडते कोमल जाता नदी मला तू फेकून दिले असं ते का. सुख म्हणजे काय आहे फुलं कसं म्हणतात सुख म्हणजे काय आहे कुणाला नीती या ठिकाणी कळलेलं आहे आपल्याला दिसून येत नाही. सुख सुख म्हणता परतून नाही सुख मुख जिता ठावे व्यर्थ मृगा जरा मागे तृषिती त्याने नित्य फिरावे. काय दुःखाची व्याख्या करशी सर्व जगा सामान्य की या मानव जन्माला येऊन सुख म्हणजे काय या मृगजळाच्या पाठीमागं हजारो वर्षापासून लोक फिरू लागले गेलेले आहेत परंतु ते अजूनही कोणाला कळलेलं नाही कोणालाच नीट समजलेलं नाही. चुकी आहे म्हणता म्हणता माणसं दुःखी आणि कष्टी होऊन गेलेले ताबडतोब आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून वनात मी हे तुला वाटते मोठे दुर्दैव्य परंतु मम हे सुख सार्थक हेच महप्रिय आहे.
कुठेच माणसाच्या जीवनाला आराम आणि सुख अशा प्रकारचा लाभलेला नाही. वनासारखा अशा प्रकारचं जीवन आहे. या दुःखी असणाऱ्या जीवनाला सुद्धा हे समजून घेण्याचा प्रयत्न या कालखंडामध्ये या सर्व कवीने केले गेलेला आपल्याला दिसतो आहे. आणि म्हणून आपल्याला गोविंदाजांची आपल्याला देशाच्या संदर्भातली दसरा, त्याचबरोबर बेजी, डंका आणि बंडाच्या या झेंड्यामध्ये उतरण्यासाठी रेंदाळकर असतील, अजून कुणी बरेच कवी पुढे असतील, त्यांनी या देशाच्या संदर्भामध्ये रणशिंग या कालखंडामध्ये ठोकलं गेलेलं आपल्याला दिसून येईल. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय नियम या संदर्भामध्ये ही व्यक्त झालेली ही कविता आहे. एकूणच या कालखंडाचा विचार जेव्हा आपण करू तेव्हा या काळामध्ये चित्र असं आपल्याला दिसून येईल की महात्मा फुले आणि केशवसुताच्या कवितेमध्ये माणूस महत्त्वाचा आहे, परमेश्वर नाही, हा आमूलाग्र बदल या काळामध्ये झाला. परमेश्वर, नियम, धर्म हे माणसासाठी आहेत आणि माणूस मोठा आहे. आणि त्या माणसाच्या समस्यांचा, प्रश्नांचा विचार जात धर्म याच्या पलीकडे जाऊन ही कविता करू लागलेली आहे. ती फार सुंदर पद्धतीने व्यक्त केलेली आहे. म्हणून सामाजिकतेचं भान असणारे केशवसुत हे वैचारिक पातळीवर विचारवंत ठरताना आपल्याला दिसतात. सामाजिकतेचं भान असणारी त्यांची ती कविता होती. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता याचे वारे तिथं वाहतात. नव्या म्हणूचा नव्या दमाचा शूर शिपाई आहे मी, कुठल्या एका जातीचा आणि कुठल्या धर्माचा आता नाही. कविता अशी तशी तुम्ही आता मला सांगण्याची काही गरज नाही. चतकोरानं मला भूक, तुम्ही जी चतकोरानं भूक आहे, मला खादाड अशी माझी भूक आहे. कोठे जाऊ भोवतलावर दिसते अंबर, म्हणजे या जगाच्या पाठीवर जी जी दुःखी माणसं आहेत त्याच्या अनुषंगाने त्याच्याचे भाष्य करताना आपल्याला दिसते आहे. गोविंदांची कविता मात्र या ठिकाणी प्रेमाचे शाहीर, प्रेम निराशेचं चित्र त्यांच्या कवितेमधून आपल्याला दिसेल. याचबरोबर बालकवीचं कविता मात्र निसर्ग याचं सौंदर्य उकळून दाखवण्यासाठीच माझा प्रामुख्याने जन्म झालेला आहे, अशा प्रकारची कविता बालकवीची आपण बघितली. गोविंदाजीची प्रेमाची कविता आपण बघितली. या प्रेमाच्या पलीकडचे एक जग आहे ते आपण समजून घ्यायला पाहिजे, अशा प्रकारची कविता नारायण नाही अशा प्रकारची कविता बी कवीची बघितली. आणि याचबरोबर मुलाफुलांचे कवी म्हणून नारायण वामन टिळकांचाही विचार याच्यामध्ये आपण केलेला आहे. यशवंताची थोडी पुढे गेलेली आहे, पुन्हा आपण बघूया की या सर्वांनी या काळामध्ये कविता लिहिल्या गेल्या आणि विशेषतः देश आणि समाज याच्याविषयी अधिकाधिक चिंतन यांच्या कवितेमधून झालेलं आहे. देश आणि समाज आणि प्रेम हे 3 विषय आणि निसर्ग हे 4 विषय या कालखंडामध्ये अधिकाधिक मोठे झालेले आपल्याला दिसून येतील. निसर्ग कविता साधी सोपी, उदास, भंग अशा प्रकारचे लिहिले गेलेले आहेत. प्रेम कविता या काळामध्ये लिहिल्या गेलेल्या आहेत. सामाजिक कविता या काळामध्ये लिहिल्या गेलेल्या आहेत. क्रांतिकारक नावाच्या कविता लिहिल्या गेलेल्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या रचना यामध्ये झाल्या गेलेल्या आपल्याला दिसून येताना आपल्याला दिसतात. परंतु एकूणच हा क्रांतिकारी कवितेचा वैभव काळ आपल्याला म्हणता येईल. आणि या वैभव काळामध्ये माणूस महत्त्वाचा आहे, त्या माणसाचा उत्कर्ष झाला पाहिजे हे व्यक्त केलेलं आपल्याला दिसून येईल. आणि हे व्यक्त करत असताना कुठलेही कवी या कालखंडामध्ये अधिक या विश्वामध्ये रमले गेलेले आपल्याला दिसून येईल. अशा सुंदर प्रकारच्या या कालखंडामध्ये संपूर्ण कवितेचे एक विश्व फार मोठ्या प्रमाणामध्ये व्यक्त झालं गेलेलं आपल्याला दिसेल. आणि म्हणून प्राचीनपासून ते आतागायतपर्यंत वेगवेगळी वळणे घेत मराठी कविता आपल्यापर्यंत आले गेलेले आपल्याला दिसते. आणि हे वळण अधिकाधिक घड होत झालेले आपल्याला दिसून येतात. म्हणून प्रत्येक कवीचं या काळामध्ये फार मोठे योगदान आहे. जेव्हा सामाजिकतेचं आपण बघू, कविता केशवसुताची सामाजिक कविता बघू, फुल्यांची बघू, बीची सामाजिक कविता बघू, अशा एक सामाजिक प्रवृत्ती, एक प्रेमाची प्रवृत्ती, एक निसर्गाची प्रवृत्ती या काळामध्ये लिहिल्या गेलेल्या आपल्याला दिसून येतील. आणि या काळातले मराठी साहित्य त्या शिखरावर या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वैभवावर चालले गेलेला आपल्याला दिसेल. आणि मराठी वाङ्मयाचा हा एकूण असणारा अत्यंत समृद्ध अशा प्रकारचा काळ म्हणून या सर्वांच्या कवितेकडे आपल्याला बघता येतं. अत्यंत छान अशा पद्धतीचं लेखन या कालखंडामध्ये अनेक कवीच्या अनुषंगानं झाले गेलेले आपल्याला दिसेल. आणि म्हणून या कालखंडामधल्या कवितेकडे बघत असताना एक सरस अशा प्रकारचं काव्यलेखन या कालखंडामध्ये झालेलं आपल्याला दिसून येईल. आणि इथून मराठी कविता कोणत्या अंगाने प्रवास करू शकते त्याची एक दिशा दर्शकता या काळातल्या कवितेमध्ये निर्माण झाली. इथं आपण थांबूया. एका प्रकरणाचा पूर्णपणे विचार आपण थोडासा सखोल अधिक केलेला आहे. आपण पुढच्या प्रकरणामध्ये नाटकांचा विचार करू. या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.